एका 10 बाय 10च्या खोलीला महिन्याचं लाईट बिल किती येऊ शकतं? अंदाजे साधारण 700, 800, 1000, 2000 किंवा जास्तीत जास्त 3000. मात्र पुण्यातील दोनजे भागामध्ये जे लाईट बिल आलेलं आहे ते अतिशय जास्त आहे. साधारण 1,00,000 रुपये इतकं लाईट बिल या महिलेला आलेलं आहे. एका महिन्यात साधारण या महिलेला यापूर्वी 700 ते 800 रुपये इतकं लाईट बिल येत होतं महिन्याचं. मात्र आता जे लाईट बिल आलेलं आहे तर ते 1,00,000 रुपयांच्या वर गेलंय. या महिलेच्या घरात काय काय आहे तर टेबल फॅन आहे, फ्रीज आहे आणि टीव्ही, ही तीनच उपकरणं जी आहेत तर ही या महिलेच्या घरात आहेत. मात्र इतकं मोठ्या रकमेचं बिल त्यांना आलेलं आहे. या सगळ्याबाबत शीतल चव्हाण यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. नमस्कार, मी शीतल सतीश चव्हाण, मी डोंजे गावात राहते आहे. हा बिल आम्हाला एवढा मोठा आलाय, 1,00,000 रुपये. हा आमची परिस्थिती नाही तशी भरण्याची. गेल्या महिन्यामध्ये आम्हाला 890 रुपये बिल आलाय. हो, हे मीटर लावल्यामुळेच बिल जास्त आलंय. एका महिन्यात एवढा बिल कसा घेऊ शकतो ना. याच मीटरद्वारे गेल्या महिन्याचं बिल किती आले तुम्हाला? 890 रुपये. आणि या महिन्याचं बिल आता किती आलंय? 1,000 रुपये ते 1,00,000 रुपये. अच्छा, बरं. तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक काय वस्तू आहेत अशा? काय नाही, फक्त एक टेबल फॅन आहे, टीव्ही आहे आणि एक फ्रीज आहे, बस. अच्छा, बरं. याआधी तुमच्या जे जुनं मीटर होतं त्याचं तुम्हाला बिल किती यायचं? आम्हाला 600 किंवा 400 असा येत होता. असं का? हं. बरं. तुम्ही एकंदरीत आता घरामध्ये जर पाणी तापवायचं असेल तर त्याला काय हीटर चूल आहे आमच्याकडं. अच्छा, बरं. एकंदरीत आता या सर्व प्रकरणावरती तुम्ही महावितरणाच्या कार्यालयामध्ये जाऊन आलात का? तिथे तुम्हाला काही सांगण्यात आलंय का? हो, त्यांनी आम्हाला सांगितलं की थांबा जरा, एवढा हे करू. एवढा मग किती मंगळवारी, पुढल्या मंगळवारी तुम्ही या, मग बघू आपण. आम्ही 1,000 रुपयेपर्यंत भरू शकतो, पण त्याच्या पुढे नाही भरू शकत. या सगळ्या संदर्भात आता महावितरणमध्ये शीतल चव्हाण यांनी तक्रार दिलेली आहे. त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केलेली आहे. मात्र आता या सगळ्याबाबत नेमकं चूक कुठे आहे, मीटरमध्ये गोंधळ आहे की रिडिंग मध्ये तफावत आलेली आहे, या सगळ्याबाबतचा जो हा भोंगळा कारभार आहे तो समोर आलेला आहे. याचा नेमका उलगडा होणार का आणि यावर आता प्रशासन नेमकं काय कारवाई करणार हे सगळं पाहणं आगामी काळात महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सनसह मी मोना यनपुरे, स्विक मिरर, पुणे.